नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करतोय आपण. आणि त्यामध्ये आपण मागील वर्षी 25 सप्टेंबर 2024 रोजी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार शिबिर आयोजित केले होते. आपल्या दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केले आणि त्यांना ह्या ठिकाणी 10,000 रोपं आपण मोफत वाटप केले होते. आणि ते सिद्धेश्वर महादेव प्रसाद म्हणून वाटप केले होते. त्यामधील विविध शेतकऱ्यांनी अत्यंत प्रेमानं जगवलेली आपण रोपं आपण कसे जगलेत काही नाही हे पाहत आहोत. या चळवळीत आपण पाहत असलेल्या शेतकरी भेटीमध्ये आपण आज आलो आहोत. आपण एक शेतकऱ्यांना दिलेले हे आपण रोपे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहेत. आणि आपली दररोज रोप लागवड चळवळ एकाच ठिकाणी राहता तालुक्यातून नव्हे जिल्हाभरातील ही चळवळ आता वाढत आहे. आणि शेतकऱ्यांनी अत्यंत प्रेमाने लेकरागत हे झाडांची काळजी घेऊन ही झाडे अशी मोठी मोठी वाढवलेली आहेत बघा ही. आणि हे वाढवलेल्या शेतकऱ्यांच्या आपण प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी त्यांच्या बांधावर शेतामध्ये जात आहोत. नमस्कार. आपण आपलं पूर्ण नाव सांगा. नाव सांगा पूर्ण. आनंदराव सुभानजी वलंपले. हां, तुमचं नाव सांगा. रुक्मिणबाई आनंदराव वलंपले. बरं, मला सांगा तुम्हाला हे झाडं कुठून भेटले, कसे भेटले झाडे? महादेव माळावर शिवसामाने दिलेले आहेत, शिवसाम सर आम्हाला. बरं, आपण दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये आपण झाडं लावायला जाता का? आपण नेहमी कधी गेल्या कधी झाड लावले त्याच्या ह्याच्यामध्ये? हो, पहिलं जात होतो. आमचा मुलगा पण जात होता परमेश्वर. आता भक्तिस्थळावर आहे ना त्यानं. भक्तिस्थळ म्हणजे कुठं? भक्तिस्थळ म्हणजे आप्पाचं ह्या अहमदपूरच्या अलीकडे. हां, म्हणजे लातूर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी आपल्या ह्या दररोज रोप लागवड चळवळीतील हे आपण म्हणजे आपल्या जिल्ह्यातच न लावता आपण बाहेर जिल्ह्यात सुद्धा आपण ही चळवळ आपण पसरवलेली आहे. आणि त्याचाच भागमधून आपल्या येथील निसर्गसेवक यांचा या दाम्पत्याचा मुलगा वलंपले दाम्पत्याचा मुलगा श्री परमेश्वर वलंपले परमेश्वर आनंदराव वलंपले हे स्वतः तिथं दररोज एक रोप लागवड करतात आपल्या चळवळीतील. आणि त्यांना आपल्या ह्या चळवळ तिथं सुद्धा आपण कायमस्वरूपी चालू केलेली आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण 2,000 हजारापेक्षा जवळ रोप लागवड केलेली आहे त्या ठिकाणी. आणि त्याचाच भाग म्हणून ते यांचा मुलगा तिथे रोप लागवड करून जगवत असतो. म्हणजे वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्तिस्थळावर ते आपले दररोज हे रोप लागवड चळवळ तिथं सुद्धा चालू आहे. आणि आपल्या ह्या चळवळीत तिथले ते आपल्या यांचा निसर्गसेवक यांचा मुलगा हा तिथले रोप लागवडीची सेवा करत असतो. तर मला सांगा, ही रोपं किती आणले, कशा कशाची आणली आपण रोपे, आणि कशी जगवली, कशा कशाची रोपं मिळाली तुम्हाला? आपले त्या शेवग्याच्या शेंगाचे, शेवगा, हां, जांभळी, जांभळी, हां, आपले फुलाचे. हो. बरं, हे तुम्ही हे रोपं केले, कसे कसे रोपं केली? रोपं करण्यासाठी काय काय मेहनत घेतली? आता हे माती खणून टाकायची माय, हां, झालं त्याला पाणी टाकायचं, त्याला रोप लावायचं, आणि ते पुन्हा आणि आळे करून ते झाड लावायचं, त्याला दररोज पाणी टाकायचं 1 दिवस आड करून. हां, म्हणजे मेहनत घेतली तुम्ही झाड हां. करण्यासाठी. हो ना माय. हां, तिकडे तुम्ही आता दुसरे हे काय प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली दिसून येते या ठिकाणी. आणि आपण काय करायचं, आता आपण दुसऱ्या ठिकाणी ज्यांनी रोप लागवड केली त्या ठिकाणी आपण पाहूया, रोपांची माहिती घेऊया. आम्हाला तुम्हाला आता हे रोपं दिसतेच आहेत. तर आणखी कोण्या ठिकाणी रोप लागवड केली आणि कशी कशी जगवली ते आम्हाला दाखवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये. बघा, हे जांभळीचं रोप. हां, म्हणजे ही जांभूळ दिलेली मोठी सुद्धा झाली होती, परंतु हां खाली होती. आणि हे म्हणजे बस त्यांनी घराच्या बाजूलाच एक छोटेखानी विषमुक्त शेती तयार केली, मेथी आणि कोथिंबीर. आणि आपण दिलेली हे रोप मोठं झालेलं होतं, परंतु काहीतरी यानं मोल्ड आपण आता त्याच्यातून नवीन निघाले. हां, तर ह्याच्यानंतर आणि काय काय लागवड केली तुम्ही? हां, हे 1000 मोगरा. हां, म्हणजे 1000 मोगरा आपण भेट दिलेले रोप त्यांनी अत्यंत बघा लेकरागत वाढवलेले आहेत रोपं. म्हणजे हे दररोज रोप लागवड चळवळ आपल्यापुरते मर्यादित न वाढत आहे. ही फुलाचे, हे तगर, निशिगंध, हां, त्याच्यामुळे झालं. आणि हे बघा आपण दिलेलं हे रोप अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि हदगा म्हणजे आयुर्वेदिक त्यांची शेती करण्यासाठी. सीताफळी, हां. आणि त्याच्यानंतर ही जांभूळ सुद्धा आपण ह्या ठिकाणी लागवड केलेली आहे. ते आपण दिलेली रोप आणि चांगली वाढत आहे आता. हां, राय आवळा, म्हणजे ही आपण दिलेली रोपे आता अत्यंत म्हणजे वाढत आहेत. ही व्हिटॅमिन सीचं प्रचंड मोठा स्रोत असलेला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर येणारे फळे, हे असे फळं येत आहेत. आणि त्याच्यानंतर हे तगर, हे कडुनिंबाचं. आणि हे बघा पॅतोडिया, म्हणजे हे बघा हे सुद्धा आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावर आपण दिलेले हे चाफ्याचं रोप. त्याच्यानंतर हे पॅतोडिया, आकाशनिंब,
वेगवेगळ्या प्रजाती त्यांनी आपल्या ह्या माळावर शेतीमध्ये लागवड केलेली आहे. दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये आपण वाटप केलेली. हे बघा प्रचंड मोठ्या याला फुलं आलेत आणि हादग्याच्या फुलांची भाजीसुद्धा सुंदर बनवली जाते. आणि हे बघा खाली मोठ्या प्रमाणावर हे फुलं पडलेली आहेत आणि ह्या फुलांची भाजीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. आता ह्याला बघा हे मोठ्या प्रमाणावर वृक्ष झाला आणि ह्याला फळंसुद्धा यायला लागलेली आहेत. म्हणजे आपल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण एकाच ठिकाणी लावता आपण 1,00,000 वृक्ष लागवडीकडे आपण पोहोचलेलो आहोत. हां बाबा हे बघा फुलवळसुद्धा आणि हे हे बदाम कटप्पा कॅटप्पा हे बघा हे मोठे झाले चायना रोज. लोकांनी हां तोडले हां म्हणजे ते आता हे यांचा कुठेतरी बाहेर गेल्यानंतर हे केलं. परंतु हां म्हणजे देवदर्शनासाठी गेल्यामुळे हे त्यांचं घर आणि त्यांच्या घराच्या समोरचे वाढले त्यांनी लावलेले रोप आहे. हे बघा अत्यंत काळजीने त्यांनी ह्या ठिकाणी लावले. हे आपण दिलेले जवळपास यांना 51 रुपये आपण भेट दिलेली आहेत. आणि हे यांचा मुलगा आपल्यासोबत निसर्ग सेवा गटासोबत यांचा मुलगा आपण हे कार्य करतच असतो. आपण ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कष्ट घेऊन वाढवलेले आहेत. हे झाडं वाढवण्यासाठी तुम्ही काय काय मेहनत घेतलेली आहे? माती टाकणं, आळे करणं, त्याला निंदणं, पाणी टाकणं. पाणी लांब आहे ना जरासं, हां हां तिथून घागरी पाणी कशाने टाकता तुम्ही? घागरीनं आणून माय घागरीनं म्हणजे तुमच्याकडे अशी व्यवस्था नाही की ठिबकची व्यवस्था नाही पाण्याची? आपण पाण्याने आणून टाकतो आपण खांद्यावर आणतो मी तिकडून पाणी. खांद्यावर कुठून? हौदाचं माय खालून. बरं म्हणजे खांद्यावर आणून पाणी इथं जगवलेले आहेत. हां. ओके. तर मला सांगा तुम्ही दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये रोप लागवड केली, तुम्हाला ही चळवळ कशी वाटते? चांगली वाटते ना माय. हां या चळवळीमध्ये लोकांना काय फायदा होत आहे? आपल्याला सगळं चांगलं आहे ना माय. झाडं वाढीनं म्हणजे ने. हां आणि तुम्ही जे फळाची झाडांची भाज्यांची झाडं लावली तिथं रोप लागवड केली जगवली हो ना. त्यासाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन तुमचे, धन्यवाद. आणि लोकांना काय सांगाल तुम्ही झाडं लागवडीबद्दल? तुम्ही काय काय सांगाल की झाडं लावले पाहिजे कशाबद्दल तुम्ही तुमचं मत काय सांगाल लोकांना? आता फुलाची झाडं लावलं, देवाला फुलं आपल्याला सो म्हणून फुलं राहतात. पुण्या फळाची लावलं खायला होते माय. काय बी आपल्याला वाय करण्या जाणार आहे का? फुलं झाडं लावणं ना फायद्याचेच आहेत ना माय. हां म्हणजे तुम्ही या लोकांना मेहनत देता. तुमचं काय मत आहे? लोकांना झाडं लावले पाहिजे की नाही लावले पाहिजे त्याच्याबद्दल सांगा लोकांना. नाही लावा लागतात. हां फायदा काय तुमचा काय फायदा झाला? फायदा काय अहो झाडं हे लावणं म्हणजे का कोणत्या कोणत्या वस्तू खायला मिळतात का? सीताफळे आहे, आपलं हे काय जांभळी 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 आहे, नाही ते वस्तू लावल्यात पाणी. बरं आपल्या वलमपल्ले परिवारांनी जे वृक्ष लागवड करून जगवली, आपण दररोज एक रोप लागवड चळवली, त्यांना 51 वृक्ष दिलेली आहेत भेट आणि त्यांनी 51ला 51 वृक्ष या ठिकाणी जगवलेली आहेत. त्यासाठी यांचे खूप खूप धन्यवाद.